मॉकड्रिल संदर्भात मुंबई पोलिसांची बैठक आहे। मॉकड्रिल संदर्भात रूपरेषा ठरवली जाणार आहे। बैठकीमध्ये उद्या मॉकड्रिल होत आहे मुंबईत आणि त्या संदर्भात महत्त्वाची चर्चा, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे। माहितीचं आदान प्रदान केलं जाणार आहे। 16 शहरांमध्ये राज्यामध्ये मॉकड्रिल होते उद्या, त्यात मुंबई, उरण आणि तारापूर या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे। मॉकड्रिल संदर्भात मुंबई पोलिसांची तातडीची बैठक होतीये, त्यात मॉकड्रिल संदर्भातली रूपरेषा ठरवली जाईल आणि उद्याच्या मॉकड्रिलसाठीची तयारी कुठवर आलेली आहे त्याचाही आढावा घेतला जाईल। राज्यातल्या 16 शहरांमध्ये उद्या मॉकड्रिल होत आहे आणि देशातल्या एकूण 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल उद्या होणार आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडून। सचिन, उद्या मुंबईत मॉकड्रिल होते, त्या संदर्भात पोलिसांच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे कुठले मुद्दे चर्चेला असतील? नक्कीच आपण बघतोय की पाकिस्तान सोबत वाढत्या तणावानंतर आता मॉकड्रिलचं आयोजन संपूर्ण देशात करण्यात आलेलं आहे आणि मुंबईत देखील तशा प्रकारची मॉकड्रिल उद्या आयोजित करण्यात आली आणि त्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक ही मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयात सध्या सुरू आहे आणि सगळे वरिष्ठ मुंबई पोलीसचे अधिकारी हे इथे उपस्थित आहेत। कशा प्रकारे ही मॉकड्रिल करायची, कोणती कोणती ठिकाणं असतील याची सगळी रूपरेषा या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। मुंबईतली जी महत्त्वाची संवेदनशील स्थळं आहेत, जी जर हल्ला झाला ज्यांना लक्ष केलं जाऊ शकतं शत्रूकडून, त्या ठिकाणी ही मॉकड्रिल केली जाणार आहे। त्यामध्ये मग तारापूरचा समावेश आहे आणि इतर जी महत्त्वाची मुंबईमध्ये इन्स्टॉलेशन आहे त्या सगळ्यांचा उद्या मॉकड्रिलमध्ये समावेश होऊ शकतो आणि कशा प्रकारे ही मॉकड्रिल होईल, कोणत्या ज्या मुंबई पोलिसांची जी दल आहेत ती या मॉकड्रिलमध्ये भाग घेतील, या सगळ्याची सध्या रूपरेषाही ठरवली जाते। ठीक, धन्यवाद सचिन संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईमध्ये उद्या मॉकड्रिल होणार आहे। मुंबई, उरण, तारापूर ही महत्त्वाची शहरं आहेत मुंबईतली, या ठिकाणी उद्या मॉकड्रिल होणार आहे। त्या संदर्भात पोलिसांची बैठक होती आणि या बैठकीमध्ये उद्या कशा पद्धतीने मॉकड्रिल करायचं त्या संदर्भातले अगदी बारीक सारीक तपशील तपासले जात आहेत।